महसूल अधिकाऱ्यांच्या विरोधात ठाकरे सेनेने ब्रह्मपुरी उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी उपविभागातील वाळूघाटांचा लिलाव झाल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरू असल्याचा आरोप ठाकरे सेनेने केला आहे। या अवैध वाळू उपशामुळे परिसरातील अनेक गावांमधील भूजल पातळी खालावली असून नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे। दुसरीकडे भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रॅक्टर आणि हायवा वाहनांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। या वाहनांमुळे झालेल्या अपघातांमध्ये एका निष्पाप युवकाचा मृत्यू झाला असून एका महिलेचा हात निकामी झाल्याने ती कायमची अपंग झाली आहे। याबाबत वारंवार निवेदने देऊनही महसूल प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत महसूल अधिकाऱ्यांच्या विरोधात ठाकरे सेनेने ब्रह्मपुरी उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। प्रशासनाने तात्काळ अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। रेती घाटामुळे कित्येक लोक मरण पावले आहेत, कित्येक लोकांचे अपघात झाले आहेत, पण त्याच्याकडे शासन अजिबात लक्ष करत नाही। त्यांना आश्वासन देण्यापलीकडे काहीच करत नाही आहे। तिथं त्याचे वडील सुद्धा आले आहेत, ज्या मुलगा मरण पावला 26 जानेवारीला, त्यांनाही आश्वासन दिलं हो करतो म्हणून, पण त्यांनाही कोणतीच मदत करण्यात आलेली नाही। आणि हा इथे कसं आहे, जे आजूबाजूचे गाव आहेत त्या गावाची नदी खोलपर्यंत उगसल्यामुळे पातळी खाली गेली आणि तिकडे त्याचे बोरवेल वगैरे बंद पडले आहेत शेतकऱ्यांचे, त्यांची आमच्याकडे हे होती। आणि इकडे चिचोली म्हणून गाव आहे, त्या चिचोली गावाला आणि माती आहे, त्या माती इतक्या प्रमाणात खोदलेली आहे, त्यांना 750 ब्रासची रॉयल्टी होती। कमीत कमी 50,000 ब्रास यांनी तिथे खोदलेलं आहे, खोदकाम केलं आहे। त्याच्यामुळे गावाला पूर्ण पुराचा धोका निर्माण झालेला आहे। गावकऱ्यांनी आम्हाला तक्रार दिली होती, त्या तक्रारीवरून आम्ही तिथं स्वतः जाऊन बघितलं असता तिथं असा पूर्ण नाल्यासारखा असा खूप मोठा परिसर त्यांनी खोदून ठेवलेला आहे। आणि आताही पूर्ण रेती घाटामध्ये पूर्ण सर्रासपणे रेती घाट चालू आहेत। इतकं आमरण उपोषण आहे, पण कोणी अधिकारी आला नाही अजून। सगळं आमचं सब सेटिंग आहे म्हणतात वरून, त्यांच्या म्हणण्याचे काय मंत्र्यापासून आमचं सगळं बिलकुल बांधलं आहे। कोणी काही केलं तरी काही होत नाही, या मुजुरीत ते लोक आहेत। त्याच्यामुळे आम्हाला शेवटचा पर्याय हा निवडावा लागला। आम्ही त्यांना 2-3 निवेदन दिलं, कलेक्टर साहेबांनाही निवेदन दिलं आहे, तेथे निवेदन दिलं। आम्ही चंद्रपूरला पत्रकार परिषद सुद्धा घेतली या माध्यमातून, पण तेथे सुद्धा बातम्या कोणत्याच लागल्या नाही आमच्या चंद्रपूरला दिल्यावरही। आमची अशी मागणी आहे की येथील अधिकारी जे आहेत त्यांच्या प्रॉपर्टीच्या चौकशा करण्यात याव्या आणि हा संप माझ्या मरते शेवटपर्यंत संपणार नाही। जेवढी मी जिवंत आहे तेवढी हा लढा राहणार हे सांगतो तुम्हाला। या महसूल विभागाचे जे कोणी अधिकारी आहेत, ब्रह्मपुरी तालुक्याच्या अंतर्गतमध्ये जे अधिकारी येतात त्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे। कारण जे सावलगाव मध्ये जे मातीचं उत्खनन केलेलं आहे, त्या मातीचं उत्खननमध्ये 12 फूट पर्यंत त्यांनी माती पूर्ण डोंगरच फोडून टाकलेला आहे। आणि ते जे गाव आहे ते नदीला लागून आहे, त्याच्यामुळे पूर येऊ शकतो तिथं। आणि त्याच मातीच्या उत्खननामध्ये एका बाईला धडक लागल्यामुळे तिचा हात गमावा लागला आणि त्याची चौकशी अजूनपर्यंत झालेली नाही आहे। जर चौकशी झाली असती तर असं वाटलं असतं की ते न्यूट्रल आहेत, पण असं वाटत आहे की ते त्यांच्या पाठीशी आहे। पुढची मागणी आहे की संबंधित जे अधिकारी आहे, जे घटना झालेल्या आहे किंवा ज्या घाटावर लिलाव झालेला नाही आहे तरी ते घाट सुरू आहे, त्याची त्या चौकशी करून त्या घाटाची ते घाटाची रेती जप्त करावी। कारण ते गोरगरीब जी जनता आहे, ज्यांना घरकुल मिळालेलं आहे, त्या गोरगरीब जनतेला ती रेती मिळाली पाहिजे।